आणखी एकदा वाडी परिसरासोबत डेव्हलपमेंटरी ह्या एरियामध्ये एक दहशतीचा वातावरण निर्माण झाला। एका घरामध्ये दोन शव मिळाल्यामुळे आणखी एकही काही शाब्दिक गोष्टी समोर आलेल्या। यामध्ये बघितलं आहे की यामध्ये जे मृतक होते ते जे भोंगाडे नामक हे डेव्हलपमेंटरी येथीलच डिफेन्समध्ये ड्युटी करायचे। तशातच 15 वर्षा अगोदर रिटायर झाले होते आणि त्यांनी त्याच ड्युटीचा याच्यामध्ये एक माळा कॉलनीमध्ये एक क्वार्टर घेतलेला होता। याच क्वार्टरवरती आणखी कंस्ट्रक्शन करून मोठं घर बनवलं, परंतु हा एक नशिबाचा खेळ असल्या कारणाने त्यांना त्याचा उपभोगता आलेला नाही, कारण की त्यांना कुठलंही आपत्य हे झालेले नव्हते। आपत्याचा समोर येताच माहिती अशी आली होती, सूत्रांनी सांगितलं की यांची जी पत्नी आहे ती काही वर्षा अगोदर यांच्यासोबत आपल्या पहिल्या पतीला सोडून याच्यासोबत राहायला आली होती लग्न करून। त्याच्यातच पहिल्या पतीकडनं यांना 4 मुलं, 2 मुली आणि 2 मुलं असे समोर आलेले, परंतु यांच्या दोन्ही मुलांमध्ये एक मृत्यू पावलेला होता, एक हरवलेला होता। अशात एक जी मुलगी होती जिने आपल्या मताने एक प्रेमविवाह केला होता आणि तीच शनिवारी तिला तिच्या जो वडील होते जे भोंगाडे यांनी फोन केलेला होता। याच्यात तिला सांगण्यात आलं होतं तुझ्या आईची तब्येत बरी नाही आहे, जरा तू येऊन एकदा बघून जा। अशातच ती सांगितलं तिने की माझ्या आता सध्या कामं आहेत तर माझं येणं होत नाही, तर मी 1-2 दिवसात येईल। अशातच आज सकाळी ज्या वेळेस ती आपल्या घरी कतलीचा बकरा घेऊन हे त्या जागेवरती माळा कॉलनी येथे आली होती, त्यांनी समक्ष बघितलं की आई ही एक बेडवरती मरण पावलेली आहे। तसेच जे दुसरे तिचे वडील होते तेही किचन मध्ये पालत्या अवस्थेत मरण पावलेले होते। अशातच त्यांनी माहिती घेऊन अगोदर पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी याचे प्राथमिक दर्शक पाहिलं, परंतु हा पालत्या अवस्थेत असल्या कारणाने कुठेतरी एक गूढ निर्माण झालेला आहे की ही हत्या आहे, आत्महत्या आहे की आणखी काही। अशात आता पोलिसांचा तपास कुठवर जाईल आणि या तपासातनं काय निघेल आणि मेडिकल किंवा फॉरेन्सिक रिपोर्ट काय सांगेल, अशाच आता काय समोर पाऊल पोलीस उचलतील हे बघण्यायोग्य राहील। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळसह उद्गार न्यूज।